नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका स्वरूप सावंत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी, आजचा प्रवास आणि आजचा ब्लॉग अविस्मरणीय ठरणार आहे। मंडळी, आपण कुठेही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतो तेव्हा आपल्या समोर एक प्रश्न निर्माण होतो की आपण कोणत्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा संधी घ्यायची, कोणत्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सने जायचं। तर महाराष्ट्रातील एकमेव सुप्रसिद्ध असं टूर्स अँड ट्रॅव्हल असणारं नाव म्हणजे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स। आणि हे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ब्रीद वाक्य कसं आहे, सेवा करा आणि सेवेकरी व्हा, सेवेत तडजोड नाही। आणि त्याचप्रमाणे अतिशय सुंदर पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला विविध ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी ही बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या सेवेत नेहमी तत्पर असते। अशा या बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर मी आणि माझी फॅमिली चाललो आहोत देवदर्शनासाठी। तर मंडळी, आजचा ब्लॉग मी सांगितल्याप्रमाणे अविस्मरणीय ठरणार आहे आणि याचे साक्षीदार तुम्ही होण्यासाठी आत्ताच आयकॉनवर क्लिक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर मंडळी, गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। तर माझ्यासोबत बोला, गणपती बाप्पा मोरया। अखेर प्रतीक्षा संपली आणि बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलची नवी कोरी त्याच दिवशी घेतलेली बस आमच्या सेवेत तत्पर झाली। नारळ फोडून आणि श्री गणेशाचं नाव घेऊन आमच्या प्रवासाला अखेर सुरुवात झाली। एवढी सुंदर सुरुवात झाली की आम्हाला दिवस उजाडला हे देखील कळलं नाही आणि आम्ही थेट पोहोचलो पंढरपुरात। बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आमची राहण्याची सोय उत्तम पद्धतीने आणि सुंदर ठिकाणी म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये केलेली। फ्रेश होऊन चहा नाश्ता झाल्यावर बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलने आम्हा मराठमोळ्या लोकांना आणखीन एक सुखद धक्का दिला। महाराष्ट्र माझा पेहराव बघून म्हणजे हा फेटा आणि हा पेहराव बघून तुम्हाला समजलं असेल की आपला हा प्रवास अगदी भक्तिमय होणार आहे। मी सांगितल्याप्रमाणे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या ग्राहकांचा अतिशय वेगळा विचार करते, त्यांना काहीतरी सुखद धक्का द्यावा म्हणून नेहमी तत्पर असते। त्याचप्रमाणे यावर्षी दिवाळी विशेष म्हणून त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलेली आहे। विशेष वेगवेगळे सरप्राईज तुम्हाला भेटतील आणि हा प्रवास आम्ही सुरू करतोय पंढरपूरचं दर्शन घेऊन। हे सर्व झाल्यानंतर आम्ही निघालो विठू माऊलीचं दर्शन घ्यायला। गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। विठू माऊलीचं मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर आम्ही तेथे जवळ असणाऱ्या राजभोग थाली या हॉटेलमध्ये मनसोक्त जेवण केलं। पंढरपूरमधील सुप्रसिद्ध असणारं तुळशी वृंदावन हे नाव सर्वांनाच माहीत आहे। रात्रीच्या वेळी या तुळशी वृंदावनाला आम्ही भेट दिली। सुंदर असं छायाचित्रांनी नटलेलं हे तुळशी वृंदावन आणि विशेष म्हणजे विठ्ठलाची सर्वात मोठी मूर्ती हे पाहण्यासारखं आहे। चंद्रभागेच्या तीरी असणारं हे तुळशी वृंदावन, या तुळशी वृंदावनात अनेक तुळशीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। भक्तांनी विठ्ठलाच्या दर्शनासोबत या तुळशी वृंदावनाला भेट नक्की द्यावी अशी माझी विनंती आहे।
अतिशय सुंदर अशा तुळशी वृंदावनाला भेट दिल्यानंतर आम्ही परतलो पुन्हा एकदा विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये. नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. आणि आपल्या आजच्या या दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर होणार आहे, कारण आज सुरुवात करणार आहोत सोलापूरची ग्रामदैवत सिद्धरामेश्वर. बघू शकता या ठिकाणून आजच्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. यानंतर अक्कलकोटला आपण जाणार आहोत. तर सुरुवातीला आपण जाऊया सोलापूरची ग्रामदैवत सिद्धरामेश्वर. चला, शिवशंभो या मला. शंकर शिव भोले उमापति महादेव, शंकर शिव भोले उमापति महादेव, पालनहार परमेश्वर विश्वरूप ताटवे कलचल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब लम्बितं भुजंग तुंगमालिकं दमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनूतन शिव. शिव कैलाशों के वसी धौलीदारों के राजा, शंकर संकट हरणा. शिव कैलाशों के वसी धौलीदारों के राजा, संकट हरणा. शिवशंभूंचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. या दरम्यान आम्ही थांबलो पाटीलवाडा या सुंदर हॉटेलमध्ये. हे हॉटेल पाहण्यासारखं होतं. म्हणजेच राजेशाही ज्याप्रमाणे अल्पोपहार करायचे त्याप्रमाणे आम्हाला पाटीलवाड्यामध्ये नाश्ता करण्याची सुंदर सुविधा उपलब्ध करून दिली, ती म्हणजे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने. या पाटीलवाडा हॉटेलमध्ये अगदी राजेशाही पद्धतीने आम्हाला झणझणीत मिसळीचा आस्वाद घेता आला. मिसळ पावचा आस्वाद घेतल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत तुळजापूर आई भवानीचं दर्शन घ्यायला. आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. चला तर मग माझ्यासोबत जाऊया आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला. चला, बाय बाय. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी. आपण आता तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहोत आणि आता आलो आहोत तुळजापूर येथे. तर माझ्यासोबत चला तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं पुतळा आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि आपण जात आहोत तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. या लवकर. पुरती उदार धावती तुझी लेकर, डोळे भरून आईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनाला. स्वामींचं दर्शन घेताना सर्व भक्तांच्या मनात एकच होतं, बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं आपल्याला ठामपणे सांगणाऱ्या आपल्या स्वामींचं दर्शन घेताना मन अगदी भरून आलं. स्वामींचं डोळे भरून दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत एकदा विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये परतण्यासाठी निघालो. मात्र यावेळी बसमध्ये जल्लोष होता, आनंद होता. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक तुषार सरांच्या गोड स्वभावामुळे आम्ही प्रत्येक जण अगदी सुखद क्षण अनुभवत होतो.
या सहलीच्या अंतिम दिवसाची सुरुवात जोगेश्वरी मिसळ या हॉटेलमधील झणझणीत मिसळीचा आस्वाद घेऊन आम्ही सर्वांनी केली. तिखट आणि झणझणीत मिसळीचा आनंद आस्वाद घेतल्यानंतर आम्ही निघालो खंडोबाचं दर्शन घ्यायला, म्हणजेच जेजुरीला. रविवार आहे आणि अतिशय चांगला दिवस आहे आणि खंडेरायाचा दिवस आहे. सो आम्ही आता स्टार्ट करतोय खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी. सगळे उत्सुक झालेलं आहे. एक्साइटमेंट खूप जास्त आहे कारण पहिल्यांदाच खंडेरायाचं दर्शन घेतो. माझ्यासोबत तुम्ही त्याला बोला एअरपोर्ट जय मल्हार. चला आलेलो आहोत जेजुरीला. आमच्यासोबत एक ऍक्टिव्ह काकी आहे जी कालपासून आम्ही खूप एन्जॉय केलंय. काकी कसं वाटतंय? एकदम मस्त मजा, छान वाटलं. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. या पायऱ्या चढताना आणि हे सर्व दृश्य पाहताना मनात एक वेगळाच आनंद होता. खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मन आसुसलेलं. खंडोबा माझा खंडोबा देव बसला जेजुरी गडाला, माळसा देवी संगतीला ठेवला बानूला. एकदा तरी यावं आणि त्या खंडेरायाचं दर्शन घ्यावं. सर्वांच्या मनात एकच होतं, येळकोट येळकोट जय मल्हार. मित्रांनो, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत, म्हणजेच प्रति बालाजीला आपण भेट देणार आहोत. आणि हा शेवटचा टप्पा असेल या संपूर्ण प्रवासातील. त्याच्यानंतर कम टू बॅक मुंबई, कर्मभूमी मुंबई या ठिकाणी आपण प्रस्थान करणार आहोत. तो आपण माझ्यासोबत चला आपण प्रति बालाजीचं दर्शन घेऊया. चला फॉलो मी. या चला बघू शकता तुम्ही प्रति बालाजीला आपण भेट देणार आहोत. बालाजीचं सुंदर असं रूप आणि ही संपूर्ण टीम झालेली आहे आमची. इथे आपल्याला जायचं आहे बालाजी. हवा किती सुंदर असं लुक आहे बघा. असा लुक पाहायला मिळत नाही वरचीवर. मुंबईकर आपण धावपळीचं जीवन असतं आपल्याला आणि हे बघा किती सुंदर असं रूप आहे. मग आपण आलो बालाजीला आणि आम्हाला सोबत माझ्या प्रवासात छोटा कलाकार आहे, छोटा बालक आहे. तुझं नाव सांग. गौरांग प्रवीण सपकाळ. तुम्ही राहता कुठे? जोगेश्वरी. येस, जोगेश्वरी बरोबर माझ्या या प्रवासात आहे. आम्ही मस्त पैकी बघा एवढं छान वाटतंय. छान वाटतंय ना? आपण कुठे कुठे जाऊन आलो? आपण अक्कलकोट, हा इथे इथे आणि पंढरपूर हा आणि जेजुरी आणि आज बालाजी. आणि बालाजीला आलेलो आहोत आम्ही. बघू शकता किती सुंदर असं आहे ना हे बघा. अप्रतिम नजारा. असं वाटतंय की खरोखर आपण बालाजीला आलेलो आहोत. सुंदर यार. आणि इथून एंट्री आहे. इथून एंट्री घ्यायची आहे पूर्ण. आणि खरंच यार अप्रतिम अशी प्रतीक म्हणजे प्रति बालाजी. हे बघा मस्त छान असं किती सुंदर असं आहे बघा. प्रति बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर मुखातून एकच शब्द येत होते, अप्रतिम, सुंदर आणि सुंदर. हे सर्व शक्य झालं फक्त आणि फक्त बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्समुळे. त्यामुळे तुम्हाला देखील अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी नक्की बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला संपर्क साधा आणि आताच बुकिंग करा. ज्यांच्यामुळे आपल्याला हा प्रवास घडतोय, ज्यांच्यामुळे आपल्याला हा
अविस्मरणीय प्रवास घडतोय असं म्हणायला काही हरकत नाही. ते सर आमच्यासमोर आहेत. तर मी सरांना विनंती करतोय आपलं मनोगत सांगावं आणि हा प्रवास कुठून सुरू झाला आणि कुठपर्यंत संपणार आहे आणि पुढील भवितव्याबद्दल त्यांनी बालाजी टूर्सबद्दल थोडंसं आपल्याला मनोगत सांगा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव तुषार धालपे आणि बालाजी टूर्स जोगेश्वरी पूर्व विभागात आम्ही स्थापन केलं 2022मध्ये 1 जानेवारी 2022ला. आणि जेव्हा आम्ही सुरुवात त्याची केली तेव्हाच आम्ही विचार केलेला की प्रत्येक मराठी माणसाला कमी त्रासामध्ये, कमी वेळेमध्ये व्यवस्थित व नियोजनबद्ध देवदर्शन यात्रा फक्त कशी होऊ शकते याकडे पूर्ण लक्ष असतं माझं. आणि स्वामींच्या कृपेने ते व्यवस्थितपणे उत्तमरित्या सर्व यात्रा आमच्या होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवदर्शन यात्रा आम्ही राबवतो. उदाहरणार्थ अक्कलकोट, त्याच्यानंतर शिर्डी यापासून आम्ही सुरुवात केलेली. आणि आता अष्टविनायक, सोलापूर देवदर्शन, कोल्हापूर देवदर्शन, नाशिक देवदर्शन, 3.5 शक्तिपीठ अशा विविध ठिकाणी आम्ही देवदर्शन यात्रा राबवतो. त्याच्या डेट्स पण प्रत्येक महिन्याच्या वेगवेगळ्या असतात. तुम्हाला पण बालाजी टूर्सच्या यात्रांबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला इन्स्टा, यूट्यूब, फेसबुकला तिथे ऑनलाईन पण चेक करू शकता किंवा संपर्क करू शकता किंवा बालाजी टूर्सच्या कार्यालयाला तुम्ही जोगेश्वरीच्या भेट देऊ शकता. नक्कीच सर, नक्कीच तुम्ही इंस्टाग्रामवर, फेसबुकवर पेजवर फॉलो करा आणि सरांचा नंबर आहे. स्वतः सर इन्क्लूड होतात आणि स्वतः पर्सनली कॉल वगैरे करतात. आम्ही 2 दिवस पाहतोय. सर आताचा हा दिवाळी स्पेशल तुम्ही आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलात किंवा मराठी लोकांसाठी, भक्तांसाठी घेऊन आलात, तर त्याबद्दल दिवाळी पॅकेजविषयी जरा आमच्या. खरं तर दिवाळी स्पेशल हा उपक्रम अचानकपणेच राबवला, म्हणजे एकाच आठवड्यात राबवला आणि त्याच्या बुकिंग पण फुल झाल्या. सर्वांना सुट्ट्या होत्या पहिली गोष्ट म्हणजे, आणि वेळ पण होता सर्वांकडे. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही तो उपक्रम अचानकपणे राबवला. 6 मंदिरांचं देवदर्शन आम्ही करतो या उपक्रमामध्ये. पंढरपूर, जे की काल पूर्ण दिवसभरात अतिशय सुंदररित्या झालेलं आहे. आज तुळजापूरची आई भवानी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आणि सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर. त्याच्यानंतर उद्या म्हणजे रविवारी जेजुरीचा खंडोबा आणि प्रतिबालाजी अशी 6 मंदिरं घेणार आहोत. बालाजी टूर्सचं ब्रीदवाक्य आहे सेवेत तडजोड नाही. त्यामुळे मी वैयक्तिक लक्ष देतो, कारण की आज मुंबईकर, नवी मुंबईकर, ठाणेकर म्हणजे त्यांचा एवढा विश्वास आहे आमच्यावर की मी खरोखर त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जर आम्हाला सेवेची संधी दिली नसती तर बालाजी टूर्स इतकं मोठं झालंच नसतं. बघा, सेवेत तडजोड नाही हे ब्रीदवाक्य ज्या कंपनीचं, ज्या सरांनी मनापासून व्यक्त केले, त्या कंपनीच्या टूर्सला, त्या कंपनीसोबत, त्या माणसांसोबत तुम्ही एक दिवस तरी नक्कीच घालवा, माझी अशी अपेक्षा आहे. आणि तुम्ही त्यासाठी परत एकदा सांगतो, व्हॉट्सअप, फेसबुकला, इंस्टाग्रामला पेज आहे सरांचं, मी ते टॅग नक्कीच करणार आहे. तर तुम्ही नक्की ह्या सेवेची संधी घ्या आणि स्वतःसाठी एक दिवस जागा, बरोबर ना सर? तर अजूनही आजचा आणि उद्याचा दिवस आहे. माझ्यासोबत राहा. आतापर्यंत जे तुम्ही पाहिलं याच्यानंतर पण अविस्मरणीय क्षण तुम्हाला माझ्याद्वारे आणि सरांद्वारे तुमच्यापर्यंत येणार. पण तुम्ही नक्की यात सहभागी व्हा अशी मनापासून इच्छा आहे माझी. मराठी तरुण वर्गाला खूप मनापासून आणि कळकळीची विनंती. आयुष्यात आपण खूप पैसे फुकट घालवतो. तो म्हणण्यापेक्षा मित्रांबरोबर पार्ट्या करतो, वाढदिवस साजरे करतो, महागातले मोबाईल वगैरे आपण घेतो. पण आपले आई वडील जे असतात ना, ते आपल्याबरोबर शेवटपर्यंत नसतात. त्यांचं एक आयुष्य असतं. माझी विनंती आहे तरुण वर्गाला की आहे ना, आयुष्यात जितक्या जमेल ना तितक्या जास्त देवस्थानांना तुमच्या आई वडिलांसोबत तुम्ही यात्रा करा किंवा कमीत कमी आई वडिलांना तरी तुम्ही पाठवा. कारण की खूप मोठं कार्य आहे आणि प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांकडून त्याची अपेक्षा असते. बरोबर, नक्कीच सर. नक्कीच आमचे प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा तुमच्यासोबत येतील आणि ह्या व्हिडिओद्वारे नक्कीच मराठी माणसांपर्यंत तुमचं हे अनमोल कार्य पोहोचेल अशी मी ईश्वरचरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ.